वेलकम बॅक. गेल्या लेक्चरमध्ये आपण ओपॅम काय असतं त्याचा अभ्यास केला. ओपॅमची व्याख्या कशी करतात तेही आपण पाहिलं. बेसिकली ओपॅम इज हाय गेन डायरेक्ट कपल्ड डिफरन्शियल एम्प्लिफायर. आपण गेल्या लेक्चरमध्ये डिफरन्शियल एम्प्लिफायर काय असतो, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ डिफरन्शियल एम्प्लिफायर, हाऊ डिफरन्शियल एम्प्लिफायर वर्क्स, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास केला. या लेक्चरमध्ये आपण थोडं पुढे जाऊया. इथे आपण ओपॅमची ब्लॉक डायग्राम डिस्कस करणार आहोत. ब्लॉक डायग्राम म्हणजे काय, तर त्या आय सीमध्ये नेमके कोणते कोणते घटक वापरलेले असतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ओपॅम 741 हा आय सीच्या फॉर्ममध्ये आहे. या आय सीच्या मध्ये एका सिंगल चिपवर, सेमीकंडक्टर चिपवरती वेगवेगळे कॉम्पोनंट्स, वेगवेगळे घटक एकत्र केले जातात आणि नंतर तो आय सी तयार होतो. आय सी टेक्नॉलॉजी काय असते हे आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो आहोत. आता आपण थोडंसं ओपॅमच्या ब्लॉक डायग्रामकडे पुन्हा येऊया. ब्लॉक डायग्रामचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिला ब्लॉक, फर्स्ट block in this block diagram is first differential amplifier. This differential amplifier having two inputs. या पहिल्या डिफरन्शियल एम्प्लिफायरला दोन इनपुट आहेत, नेहमीप्रमाणे इन्व्हर्टिंग इनपुट अँड नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. Therefore this is double ended input differential amplifier, but at the same time it has two outputs. याचा अर्थ याला दोन इनपुट आहेत, दोन आउटपुट आहेत, म्हणजे डबल एंडेड इनपुट आणि डबल एंडेड आउटपुट असलेला हा पहिला डिफरन्शियल एम्प्लिफायर आहे. हा डिफरन्शियल एम्प्लिफायर काय करतो, तर आपल्याला माहिती आहे डिफरन्शियल एम्प्लिफायरची गेन खूप जास्त असते. याचाच अर्थ तो खूप जास्त गेन वाढवून देतो, आउटपुट खूप जास्त वाढवून देतो. This is the first advantage of your differential amplifier. It increases the gain. Second one is it increases CMRR. We have discussed about CMRR in last lecture. आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की CMRR म्हणजे डिफरन्शियल मोड गेन आणि कॉमन मोड गेन यांचं रेशो, यांचं गुणोत्तर. आणि ओपॅममध्ये CMRR खूप जास्त असतो. आयडियल ओपॅममध्ये CMRR आपण इन्फायनाईट मानतो, म्हणजे ओपॅम जे अनवॉन्टेड कॉमन सिग्नल असतात, जे नॉईज असतात, त्यांना तो रिजेक्ट करतो आणि फक्त पाहिजे असलेल्या इनपुटचीच फक्त लेवल वाढवतो, म्हणून त्याचा CMRR हा जास्त असतो. तर हा CMRR पहिल्या डिफरन्शियल एम्प्लिफायरच्या साह्याने वाढवला जातो. पहा, दोन कामं सांगितली मी. पहिलं गेन वाढवणे, सेकंड वन इज CMRR वाढवणे, अँड थर्ड वन इज इट्स इनपुट इम्पेडन्स. सी हियर वी आर युजिंग कॉन्स्टंट करंट सोर्स हियर. हा कॉन्स्टंट करंट सोर्स पहिल्या डिफरन्शियल एम्प्लिफायरला दिलेला आहे. या कॉन्स्टंट करंट सोर्समुळे हा जो एम्प्लिफायर आहे याचा इनपुट इम्पेडन्स खूप जास्त होतो. याचा इनपुट इम्पेडन्स का जास्त पाहिजे, कारण व्हेन यू कनेक्ट इनपुट सोर्स टू द ओपॅम, जेव्हा आपण एखादा इनपुट सोर्स ओपॅमला जोडतो, ज्याची लेवल आपल्याला काय करायची आहे, वाढवायची आहे, त्यापासून कुठलाही करंट याच्यातनं या एम्प्लिफायरमधून वाहता कामा नाही. नाहीतर काय होईल, तर आउटपुट त्याचं कमी होईल, गेन त्याची कमी होईल. म्हणून त्याचं इनपुट इम्पेडन्स खूप जास्त ठेवण्याकरिता आपण कॉन्स्टंट करंट सोर्स आणि पहिल्या डिफरन्शियल एम्प्लिफायरची रचना केलेली आहे. म्हणजेच फर्स्ट डिफरन्शियल एम्प्लिफायर हॅज 3 फंक्शन्स. फर्स्ट वन इज टू इम्प्रूव्ह द गेन, टू इन्क्रीज द गेन. सेकंड वन इज टू increase CMRR, and third one is to increase input impedance. मला वाटतं पहिल्या डिफरन्शियल एम्प्लिफायरचं काम तुम्हाला समजलं असेल.
हा जो पहिला डिफरन्शियल एम्प्लीफायर आहे याचे जे डबल एंडेड आउटपुट आहे त्याला आपण दुसरा डिफरन्शियल एम्प्लीफायर जोडतो. सामान्यतः सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायर इमिटर फॉलोअर आणि DC लेवल शिफ्टर यांना इंटरमिजिएट स्टेज असं म्हणतात. ही तुमची फर्स्ट डिफरन्शियल एम्प्लीफायर आणि कॉन्स्टंट करंट सोर्स हे जे विभाग आहेत याला आपण इनपुट स्टेज असं म्हणतो. तर सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायर इमिटर फॉलोअर अँड DC लेवल शिफ्टरला आपण इंटरमिजिएट स्टेज असं म्हणतो. सो आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून मी डायरेक्ट सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायर इमिटर फॉलोअर आणि DC लेवल शिफ्टर एकमेकांना जोडलेले आहेत ते दाखवलेलं आहे. पहिल्या डिफरन्शियल एम्प्लीफायरचं डबल एंडेड आउटपुट double ended output of first differential amplifier is given to second differential amplifier. Second differential amplifier is double ended input and single ended output. Mind well. दुसरा जो डिफरन्शियल एम्प्लीफायर आहे याला 2 इनपुट आणि एकच आउटपुट असतं. म्हणजेच आपण ओपॅम्पचा सिम्बॉल पाहिला होता पहा. गेल्या लेक्चरमध्ये मी ओपॅम्पचा सिम्बॉल तुम्हाला काढून दाखवला होता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ओपॅम्पला 2 इनपुट टर्मिनल असतात, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग, आणि एक आउटपुट टर्मिनल असतं. म्हणून आपल्याला शेवटी एकच आउटपुट टर्मिनल पाहिजे आहे. त्याकरिता आपण काय करतोय, पहिल्या डिफरन्शियल एम्प्लीफायरमध्ये 2 आउटपुट वापरले, पण सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायरमध्ये आपण फक्त एकच आउटपुटचं टोक वापरलं. येते लक्षात पहा. First differential amplifier, this is now second differential amplifier. The function of second differential amplifier is to improve the overall gain. म्हणजे एम्प्लीफायरची एकूण गेन जी आहे ती वाढवण्याचं काम हा दुसरा डिफरन्शियल एम्प्लीफायर करतो. ॲट द सेम टाइम इट ऑल्सो इन्क्रीजेस CMRR. त्याच वेळेला तो CMRR सुद्धा वाढवतो. लक्षात घ्या, CMRR वाढवणे आणि काय करणे, एकूण गेन वाढवणे, हे 2 काम सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायर करतो. तिसरा जो ब्लॉक इथं दाखवलेला आहे दॅट इज युअर इमिटर फॉलोअर. पण इथं वर्किंग पण आपण दिलेलं आहे. इमिटर फॉलोअर जे आहे काय करतो इमिटर फॉलोअर, इमिटर फॉलोअर हा युनिटी गेन एम्प्लीफायर आहे. नोट दिस, इमिटर फॉलोअर इज युनिटी गेन एम्प्लीफायर. युनिटी गेन म्हणजे काय, ज्याची गेन एकच असते असा एम्प्लीफायर हा युनिटी गेन एम्प्लीफायर आहे. युनिटी गेन एम्प्लीफायर असल्यामुळे याचा गेन वाढवायचा काही संबंध नाही. हा गेन नाही वाढवत. मग काय करतो, कशासाठी वापरला, तर आउटपुट इम्पेडन्स जो आहे ओपॅम्पचा तो कमीत कमी, आयडियली आउटपुट इम्पेडन्स ऑफ ओपॅम्प इज 0. तो कमीत कमी ठेवण्याकरिता, प्रॅक्टिकली तो आउटपुट इम्पेडन्स कमी ठेवण्याकरिता आपण हा इमिटर फॉलोअर जो आहे ते सर्किट वापरलेलं आहे. काही लोक याला बफर एम्प्लीफायर असंही म्हणतात. म्हणजे हे इनपुटचं स्टेज आणि आउटपुटचं स्टेज या दोघांना वेगळं करणारं हा विभाग आहे. म्हणून काही वेळेस त्याला बफर एम्प्लीफायर, काही पुस्तकांमध्ये बफर स्टेज म्हणून सुद्धा ते दाखवलेलं असतं. त्यामुळे कोणी विचारलं व्हॉट इज द फंक्शन ऑफ इमिटर फॉलोअर, द फंक्शन ऑफ इमिटर फॉलोअर इज टू separate these input and output stage. This is the first function, and second one is to keep output impedance of op-amp to minimum value. पुढची स्टेज पहा, DC लेव्हल शिफ्टर. त्याचं नावच आहे DC लेव्हल शिफ्टर. मी मगाशी सांगितलं op-amp इज व्हेरी हाय गेन एम्प्लीफायर. या op-ampचा गेन खूप जास्त आहे. जर समजा या सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायरच्या इनपुटमध्ये दोन्ही इनपुटचा फरक तो वाढवून देतो. पण जर समजा ह्या दोन्ही इनपुटमध्ये मधील जो फरक आहे ते इनपुट, याला इनपुट आलं, याला काही इनपुट आलं, इनपुट सिग्नल 0 आहे. पहा इथं जे इनपुट आहे ते 0 आहे, पण इथं काहीतरी DC नॉईजमुळे काहीतरी सिग्नल सेकंड डिफरन्शियल एम्प्लीफायरला दिला गेला.
तर काय होईल, आउटपुटला काहीतरी आउटपुट मिळेल. हे आउटपुट मिळायला नको, कारण आपण इनपुट दिलंय का, नाही. विदाऊट इनपुट काही वेळेस तो ओपॅम्प आउटपुटला शून्य आउटपुट न देता काहीतरी आउटपुट दाखवतो. असं दाखवता कामा नये. म्हणून टू शिफ्ट द आउटपुट लेवल टू द झिरो, म्हणजे इनपुट नसताना त्याने काय दाखवलं पाहिजे, आउटपुट येस झिरो दाखवलं पाहिजे. इफ इनपुट इज झिरो, नॅचरली आउटपुट मस्ट बी झिरो, बरोबर की नाही. परंतु काही वेळेस मिसमॅचिंगमुळे काहीतरी DC आउटपुट इथं प्रोड्यूस होतं. टू रिड्यूस ऑर टू शिफ्ट दिस DC आउटपुट टू द झिरो लेवल वी यूज DC लेवल शिफ्टर. यासाठी आपण काय वापरतो ओपॅम्पमध्ये, पिन नंबर 1 आणि पिन नंबर 5. लक्षात घ्या, मी सांगेल तुम्हाला पिन नंबर 1 आणि पिन नंबर 5 काय होतं, नल ऑफसेट. ओके, बरोबर आहे, नल ऑफसेट. हे नल ऑफसेटच्या साह्याने आपण त्याला झिरो लेवलवरती आणू शकतो. शेवटची जी स्टेज आहे ती आहे तुमची आउटपुट स्टेज. ही आउटपुट स्टेज काय करते, तर आउटपुटला जास्तीत जास्त आउटपुट देण्याचा प्रयत्न करते. आउटपुट स्टेज हे फक्त व्होल्टेज गेन तर ह्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये वाढवलं जातं, पण करंट गेनही वाढवण्याचं काम इथं केलं जातं. आउटपुट स्टेजमध्ये आपण आउटपुटची एकूण जे पॉवर गेन आहे ते वाढवतो. व्हॉट इज पॉवर, पॉवर इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन ऑफ व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज गेन इज increased by this first differential amplifier, this second differential amplifier. Now in this stage, output stage, we increase certain amount of current gain so that total power gain of the op-amp is also get increased. आणि यासाठी आपण वापरतो ही आउटपुट स्टेज. सामान्यतः पुशपुल एम्प्लिफायर आपण 11वीत शिकलोय. पुशपुल एम्प्लिफायर, पुशपुल एम्प्लिफायरची जी स्टेज आहे ती आपण आउटपुट स्टेज म्हणून इथं वापरतो. येते ना लक्षात. इथं जे आउटपुट मिळतं हे आउटपुट सिंगल एंडेड आउटपुट असतं, त्याला आपण लोड जोडतो. अशा प्रकारे ओपॅम्पची ही ब्लॉक डायग्राम आहे. लक्षात घ्या, 4 ते 6 मार्कांसाठी ही ब्लॉक डायग्राम आपल्याला परीक्षेला विचारली जाते. आकृती काढायची, 6 मार्कांना असेल तर 3 मार्क आकृतीला, 4 मार्कांसाठी प्रश्न असेल तर 2 मार्क्स आकृतीला, आणि 2 मार्क्स कशाला असतील तर त्याचं एक्सप्लेनेशनला. एक्सप्लेनेशन करताना काय करणार तुम्ही, तर प्रत्येक ब्लॉकचं वर्किंग तुम्ही लिहिणार, स्टेप बाय स्टेप लिहायचं की ओपॅम्प कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग ब्लॉक्स, फॉलोइंग स्टेजेस. फर्स्ट स्टेज इज फर्स्ट डिफरन्शियल एम्प्लिफायर, second stage is second differential amplifier, third stage is emitter follower, fourth stage is DC level shifter, and last stage is output stage. Constant current source is given to first differential amplifier. असं लिहिलं. नंतर काय करायचं, फर्स्ट डिफरन्शियल एम्प्लिफायरचं फंक्शन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फर्स्ट डिफरन्शियल एम्प्लिफायर. मी 3 फंक्शन सांगितलेत, माहिती तुम्हाला लक्षात आले ना ते कोणते कोणते. गेन वाढवणं, नंबर 2 CMRR वाढवणं, नंबर 3 इनपुट इम्पिडन्स वाढवणं. सेकंड डिफरन्शियल एम्प्लिफायरचं काय काम आहे, तर तो 2 काम करतो. कोणते 2 काम करतो, एक गेन वाढवतो, ओव्हरऑल गेन जसं हा पहिला एम्प्लिफायर वाढवतो तसं हाही वाढवतो. दुसरं काय करतो, CMRR वाढवतो. गुड. तिसरी जी स्टेज आहे ती काय आहे, इमिटर फॉलो, त्यालाच आपण काय म्हणतो, बफर स्टेज. ती काय करते, इनपुट स्टेज आणि आउटपुट स्टेजला वेगवेगळी ठेवण्याचं काम करते. आणि महत्त्वाचं काय करतं, आउटपुट इम्पिडन्सला कमी किमतीला ठेवण्याचं काम ही स्टेज करते. DC लेवल शिफ्टर काय करते, DC लेवल शिफ्टर तर इनपुटमध्ये काही नॉईज असेल त्यामुळे, किंवा तिथं काहीतरी शिफ्ट असेल, किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, किंवा काहीतरी मिसमॅच असेल तर काहीतरी DC आउटपुट मिळतं. ते मिळू नये, मिळालं तरी त्याला झिरोवरती आणता यावं, त्यासाठी DC लेवल शिफ्टर. आणि आउटपुट स्टेज पुशपुल एम्प्लिफायर, तो टोटल पॉवर जी आहे, टोटल आउटपुट जे ते वाढवतो. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम्प. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक आणि पॅरामीटर अभ्यासूया. तोपर्यंत तुम्ही ब्लॉक डायग्रामचं थोडंसं अभ्यास करा. मी जे सांगितलं ते थोडंसं मनातल्या मनात चिंतन करा, मनन करा, म्हणजे तुम्हाला ते परीक्षेत छानपैकी लिहिता येईल. स्टील बाय. थँक्यू.